शेतकऱ्यांचं आंदोलन की लोकांनी लढावं, संघर्ष करावा. बस रे बाबा. लोकांनी लढावं, संघर्ष करावा आणि सरकारच्या अवघड आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत गाडावे. हे जर आत्ता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही. आज जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं, आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे, शेट्टी साहेब, तेच उद्या तुमच्या, ते आमच्या, ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहेच, पण त्याचबरोबर हा लोकशाही वाचवण्याचा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाचा अवमान करायचा नाहीये. आम्ही कोणीच न्यायालयाचा अवमान करणार नाही. अर्थात या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, तो अवमान झाला शेतकऱ्याचा, चालतोय. माता भगिनी त्यांचे कपाळ विधवा झाल्या तरी चालताय. न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे, शांतता पाळायची आहे, पण लढ्यातून माघार घ्यायची नाही. हा संकल्प असला पाहिजे. मान्य असेल तर एकदा जोरात घोषणा दिली पाहिजे. मंजूर आहे का? मंजूर आहे का? न्यायालयाचा आदेश पण पाळायचा आणि लढाई सुरू ठेवायचा. याचा एकच मार्ग आहे भावांनो. बच्चू कडू साहेब, राजू शेट्टी साहेब, इथले चटप साहेब आणि इथले बाकीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. हा लढा लोकशाही वाचवण्याचा लढा म्हणून आपण करायला पाहिजे. एकही जेल आता रिकामं राहता कामा नये. जिथं शेतकऱ्याचं पोरग स्वतःच्या मागणीसाठी गेलं नाही, ती तयारी आहे का तुमची? आहे का तुमची? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.